नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज ही बांबूची शेती बघायला आलेलो आहोत। आपले एक मित्र आहेत सोलापूरचे आणि त्यांची ही शेती आहे। जवळपास 45 एकरचा संपूर्ण गट आहे। इथे माझ्या शेजारी हा पाठीमागे 5 एकरचा गट आहे आणि 40 एकरचा दुसरीकडे एक गट आहे। तर आपण ते संपूर्ण बघायला जाणार आहोत। आणि 3 वर्षापूर्वी त्यांनी लागवड केलेली होती। आता साधारणतः 33-34 महिन्यांचा हा प्लॉट झालेला आहे आणि 36 महिन्यामध्ये बांबू हार्वेस्टिंगला येतो। आणि बांबूपासून बनवणारे जवळपास 1500 प्लस प्रोडक्ट तयार होतात। तर बांबूपासून कपडे पण तयार होतात, बांबूपासून सॉक्स तयार होतात, बांबूपासून रुमाल तयार होतात। मी ते बघितले पण आज सकाळी। आणि हे बघितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की सर या तुम्ही आमचा प्लॉट बघायला या। तर आपलं यूट्यूबला चॅनल पण आहे, चॅनलच्या माध्यमातून पण जाईल आणि आपण शाश्वत शेती करतो। तर खूप 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 म्हणजे खूप त्यांचा उपक्रम बघितला, प्रोजेक्ट बघितला। तर ते बघितल्यानंतर त्यांनी माहिती सांगितल्यानंतर वाटलं की यार आपण तर शाश्वत शेतीचं तर काम करतोच आहे, पेरू आंब्याचं तर काम करतोच आहे। पण इथे जर बाय प्रोडक्ट जर बघितले तर बांबूपासून खूप सारे प्रोडक्ट तयार होतात। हा इथे माझ्या शेजारी हा प्लॉट आहे बघा, खूप उंचावरती गेलेले आहेत आणि जबरदस्त प्लॉट तयार झालेला आहे। आणि काम कमी आहे। काम म्हणजे लागवड झाल्यानंतर फक्त पाणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर सुपर आपण चांगल्या पद्धतीने आपण उत्पन्न घेऊ शकतो। आणि बाकी तुम्हाला जर बांबू शेती करायची असेल, लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करा किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबर संपर्क करा। दुसरी गोष्ट, बांबूपासून आपल्याला गव्हर्मेंट याला प्रोत्साहित करत आहे। त्याचे पण मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणारच आहे। आणि दुसरं, एका हेक्टरला जवळपास 7 लाख रुपये अनुदान मिळतं। एका हेक्टरला म्हणजे 2.5 एकर जर तुम्ही बांबू लागवड करत असाल तर 3 वर्षामध्ये आपल्याला 7 लाख रुपये अनुदान गव्हर्मेंट देतं आपल्याला। आणि बाकी आपण डायरेक्टली ॲग्रीमेंट करून घेतो आहे। तर खूप जबरदस्त आहे। फक्त तुम्हाला सांभाळायचं आहे 3 वर्षभर आणि 3ऱ्या वर्षानंतर दरवर्षी हार्वेस्टिंग आहे। तर तुम्ही काम न करता पण इथे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळवू शकतात। तर तुम्हाला जर करायचं असेल तर कॉल करा, बाकी संपूर्ण माहिती मिळेल, संपूर्ण मार्गदर्शन मिळेल। लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल। मित्रांनो, ही बघा, ही बांबूची शेती आहे। जवळपास संपूर्ण इथे 5 एकर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 40 एकरचा पूर्ण गट आहे। हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। मित्रांनो, आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी बाहेरून आलो तर बाहेर उन्हाचं तापमान जर बघितलं, सोलापूरमध्ये सुद्धा साधारणतः आता 40 अंशावरती तापमान आहे आणि बाहेर इतकं कडाक्याचं ऊन आहे। सकाळचे फक्त किती वाजलेले आहेत आता, साधारणतः 10 वाजलेले फक्त। आणि 10 वाजता बाहेर इतकं कडाक्याचं ऊन आहे। आणि आतमध्ये जर आलो बांबूच्या शेतीमध्ये, इथे जर मध्ये आलं ना तर मध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपण AC मध्येच फील झाल्यासारखं वाटतं आहे। तर ह्या अशाच हे आपले मित्र आहेत आणि श्रेयस सर आहेत, सोलापूरचेच आहेत प्रॉपर। आणि त्यांनी ही शेती 3ऱ्या वर्षी आपण हे सुरुवात केली त्यांनी। आणि आता हे त्यांचं हार्वेस्टिंगला आलेलं आहे बघा। बांबूची साईज पण बघा कशी झाली आहे। आणि ह्या एकेका झाडापासून म्हणजे दरवर्षी नवीन कोंब तयार होत असतात आणि नवीन म्हणजे हार्वेस्टिंग चालूच असते। 3ऱ्या वर्षापासून हार्वेस्टिंग चालू झाली का तिथून पुढे साधारणतः हे आता आपलं 11 वर्षांचं ॲग्रीमेंट आहे। आणि बांबू जर बघितला तर साधारणतः 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, जास्तीत जास्त 80 वर्ष बांबू चालतो। त्यामुळे हे बघा बांबूची साईज आणि पूर्ण सरळ आहे मित्रांनो। हे बघा कसे सरळ उंच वाढलेले आहेत। आता जवळपास हाईट 35 ते 40 फुटावरती गेलेली आहे आणि खूप छान उत्पन्न येतं असं त्यांनी सांगितलं आहे। तर बघूया, आपण नाशिकमध्ये स्टार्टअप करायचा विचार चालला आहे। आणि ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही लागवड करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया असेल,
संपूर्ण लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण मार्गदर्शन मिळेल आणि हार्वेस्टिंग पण आपलीच कंपनी करणार आणि बांबू विकत पण आपणच घेणार. त्यामुळे तुम्हाला विकायचं टेन्शन नाही आहे. तुम्हाला फक्त लागवड करायची आहे. लागवडी केल्यानंतर तुम्हाला 3 वर्षामध्ये तुमचं अनुदान पण मिळणार आणि प्लस तुम्हाला जो पण काही भाव असेल बाजारभावानुसार तुम्हाला तो रेट तुम्हाला मिळणार. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. मित्रांनो, हे माझ्या पाठीमागे जे बांबूचे झाडं दिसत आहेत, तर हा इथे आपण एकच कोंब लावलेला होता आणि ह्या एका कोंबापासून एका झाडापासून किती बांबू तयार झाले आहेत बघा. आणि मित्रांनो, जवळपास कार्बन क्रेडिट पण मिळतं असं त्यांनी सांगितलं आहे. दुसरं, इथे जर बघितलं तर पूर्ण हा बांबूचा पाला खाली पडलेला आहे आणि मल्चिंग करायची गरज पडत नाही या ठिकाणी. हे बघा, तर खूप जबरदस्त आहे. पाणी कमी लागतं आणि सूर्यप्रकाश वरतीच मिळत असल्यामुळे झाडं फास्ट वाढतात, फास्ट ग्रोथ करतात. तर खूप छान आहे उपक्रम हा. हे बघा मित्रांनो, आपण बागेच्या बाहेरून अंतर मोजतोय जवळपास. हा एकच बांबू बघा किती उंचावरती. आता याच्यावरती पण गेलेला आहे पण तो शेंडा दिसत नाही आपल्याला.